साधारण एक बैलाच्या बाजारात तुम्ही गेला आणि तिथून एक कोंड हा खरेदी करून कोण आणला. घेतलेला आहे. मग विचार केलता का हा बिनजोड करेल? तेवढा विचार नव्हता केला बिनजोड करेल म्हणून. आमचा एक दुसरा कोंड होता त्याला विकला आणि घरी रिकामा यायचं म्हणून तर हा कोंड आणला. पूर्ण गाव असतंय, पूर्ण बैल बाहेर गेला तरी मैदानाला गेला तरी पूर्ण अख्खा गाव फोन करतो कधी गाडी होणार आहे काय. दादा नमस्कार. नमस्कार, दादा आपली ओळख द्या ना. माझं नाव मयुरेश काडे. आपल्या बाजूला हा जो सुंदर नंदी आहे या नंदीची ओळख द्या ना. हा बगीरा चायना ग्रुपच्या नावाने पलता. चायना ग्रुप पूर्ण नाव द्या ना. चायना ग्रुप मानिवली. मानिवली, बदलापूर मानिवली. नाही, मानिवली, नेरल मानिवली. नेरल मानिवली. नेरल मानिवली. नेरल मानिवली. तर बगीरा कधीपासून तुमच्या जवळ आहे? हा 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. बगीराचं आता साधारण वय किती आहे? 3.5 वर्ष असेल, 3-3.5 वर्ष. मग हा घेतला तेव्हा तुम्ही खोंड होता का काय? कोंड होता बाजारातून घेतलाय. बाजारातून घेतला. कुठल्या खरेदी केली याला? बेल्याच्या बाजारातून. म्हणजे साधारण एक बैलाच्या बाजारात तुम्ही गेला आणि तिथून एक कोंड हा खरेदी करून कोंड आणला. घेतलेला आहे. मग विचार केलता का हा बिनजोड करेल? तेवढा विचार नव्हता केला बिनजोड करेल म्हणून. आमचा एक दुसरा कोंड होता त्याला विकला आणि घरी रिकामा यायचं म्हणून तर हा कोंड आणला. आता बिंजोर मध्ये ना खूप नाव आहे बगीराचं. हो. चर्चा एक अड्ड्यामध्ये आल्यानंतर बगीराची चर्चा असते. अड्ड्यामध्ये मानिवलीचा बगीरा आले आणि त्याच्यासोबतच तुमचं सुद्धा नाव निघतंय ग्रुपचं. हो, चायना ग्रुप मानिवली. मानिवली. काय सांगाल बगीरा विषयी? मग बगीऱ्याच्या विषयी तर सांगायचं तर काहीच नाही. बैल हा आमचा खूप छान आहे ना, जाईल तिकडे गुलालाच असतो. बैल आपला गुलालात राहतो ना, तर त्याच्या मागे आपला जो आनंद आहे ना, त्या अख्खा ग्रुप अख्खा गाव त्याच्या मागे एक सहकार्य करत असतो हो आपल्याला. हो, पूर्ण गाव असतंय. पूर्ण बैल बाहेर गेला तरी मैदानाला गेला तरी पूर्ण अख्खा गाव फोन करतो कधी गाडी होणार आहे काय. तुमचं नियोजन पण एकदम परफेक्ट असतो. नियोजन परफेक्ट असतो. आमचा निवृत्ती मुंडे म्हणून आहे आणि प्रतीक शेलके, हा दोघे जण नियोजन करतात. गाडीनं नेहमी गुलालात असतं आपली. हो, नेहमी गुलाल असतात. हे सर्व वाटतं मला वाटतं बगीराच्या मुळे शक्य होतंय, कारण तो पळतोय त्याच्यानुसार तुम्हाला तुमची जी मेहनत आहे ती मेहनत तुम्हाला तो सिद्ध करून दाखवतो आणि तुम्हाला गुलालात ठेवतोय. हो, त्याचा उपकार जितकं मानाल तितकं कमीच आहे. काय कमीच सांगाल? आहे. त्याचा उपकार मानेल तितके कमीच आहे, कारण तर हा कधीच त्यांनी मान खाली घालून नाही दिली त्याने. नक्कीच ना. आपल्या दावणीला किती बैल आहेत आता? आता दावणीला एकच बैल आहे बगीरा आणि एक नखऱ्या आहे. नखऱ्यावरती आहे, कराडला आहे. कराडला नखरे आहे. हा, नखऱ्या. बगीराची चर्चा होते तर काय म्हणजे असा फेम भेटतो आपल्याला? गावागावातून फोन येतात का पैऱ्यांसाठी? भरपूर भरपूर फोन येतात. कुठल्या कुठल्या मोठ्या पायऱ्यामध्ये आतापर्यंत बगीरा आपला पळालेला आहे? मोठ्या पायऱ्यात बोलायचं नारायणचा संजा, हा. पिसारवेचा सर्जा, अजून भरपूर बैलांच्या भिवंडीवाल्यांच्या याच्या पळालेला आहे. नक्कीच ना. तर मोठं पायऱ्यावालं पण आपल्या बैलावर विश्वास दाखवतात हो, भरपूर विश्वास दाखवतात. आणि त्यांना सुद्धा आपला बैल गुलालात ठेवतोय. हो. आज तुमच्या सर्वांची मेहनत या बगीराने दाखवून दिलेली आहे. आज प्रत्येक मुंबईमध्ये जिथं बिंजोरचा अड्डा असतात तिथं तुमचा बगीरा हा नेहमी असतोय. असतं. आणि मागचे पण आपण एक कोणगावचा मैदान बघितला, तिथं पण एक खूप चांगली गाडी झाली. तात्यांचा शंभू आणि तुमचा बगीरा हा पायरा पहिल्यांदाच जुळून आलता. ती गाडी पण गुलालात राहिली. आणि आज पण काय नियोजन आहे मग? आज बार्डीचं मैदान आहे. आजचं नियोजन निवृत्ती मुंडेनेच केलेलं आहे आणि बादल हा देवलोलीचा वाद आहे. देवलोलीचा बादल. आज पायऱ्यामध्ये देवलोलीचा बादल आहे का? हो. चालेल, तो पण आपण बघू. बगीरा विषयी काय सांगाल अजून? बगीराविषयी तर सांगायचे तर काही आहेच नाही, कारण तर नाव त्यांनी कधी पडून दिलंच नाही आमचं. नक्कीच ना. बैल हा मला वाटतं कदकाठी त्याची खूप छोटी आहे, पण जो काम करतोय ना तो विशेष उल्लेख नाही आहे त्याचं काम. हा बैल जातीत बोलायचं दंगरी किलर आहे, कादली. धनगडी किल्लार जातीमध्ये आहे तो. अपेक्षा होती का हा इतका नाव करेल तुमचं? नाही नाही, एवढी अपेक्षा नव्हती. खूप नाव केलंय. आज चायना ग्रुप मानिवली म्हटलं तर तुमच्या सोबत पण भरपूर लोक असतात. भरपूर भरपूर पोरं असतात. आज पोरं कमी आहेत. आज आम्हीच आलो 5-6 जण आलोत. भरपूर पोरं असतात. नक्कीच. काय सांगाल पोरांविषयी मग? पोरं सगळी आमची चांगली आहेत, काय विषय नाही पोरांना. आज त्यांची पण मेहनत आहे या बैला हो, पाठी. सगळ्यांची मेहनत आहे. कारण बैल अड्ड्यामध्ये आणापर्यंत त्याच्या घरी जाईपर्यंत नियोजन हा पोरा पण पोरं करतात. पोरं पोरं सगळी पोरं करतात. सगळी मिळूनच असतं पोरं. नक्कीच. आपल्या हा कुठल्या मानिवलीचा तुम्ही म्हणता तर याचा मालक खरा मालक म्हणजे तुमचा ग्रुपच आहे का? ग्रुपच्या म्हणजे हा ग्रुपचा बैल आहे. हा, ग्रुपचा. नक्कीच. आज ग्रुपचा बैल आहे तर नक्कीच तुम्ही सिद्ध करून दाखवलं या बैलांनी की ग्रुप नुसार पण आज भरपूर मोठे मालक आहेत, गाडा मालक आहेत, पैसेवाले आहेत. आज तुम्ही या ग्रुपचा एक या आदर्श ठरवला आहे की आम्ही पण कुठं कमी नाही आणि आमचा बैल पण ती
मेहनत करून आमच्या ग्रुपचं नाव पुढे नेतोय. हो, आजचा पाठीचं नियोजन कसं आहे बार्डीचं? चांगलं आहे पाठीचं नियोजन. पहिलं पण पळालेलं आहे, पहिलं पण इथं गुलालाच आहे. बार्डी पाठी त्याची मला तर वाटतं लकी पाठी आहे. हा, लकी पाटी आणि नेरळ तुमच्या जवळच आहे, गावापासून जवळच आहे ना? जवळच. मग कधी आलेत आज मैदानामध्ये, किती वाजता आलेत? 1 तास झालेला आहे म्हणा मैदानात झालेला आहे. जवळ आहे म्हणून तुम्ही थोडा उशिरात निघाले. उशिरात निघता. नक्कीच आणि आमची गाडी जमलेली पण आहे, आता नाव फिरवलेलं आहे. नक्कीच. तर शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या गुलालासाठी. जसं नेहमी तुमचा बैल गुलालात राहतो, आज पण गुलालात राहीलच. कारण आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील तुम्हाला. आज पहिरा पण खूप चांगला आहे. हो चालेल, भेटू आपण गुलाल झाल्यावर पण थोडीशी बाईट करू तुमची. हो, चालेल.